अचानक आता त्या दिवशी जे वादळ होतं माझ्या माहितीप्रमाणे असं वादळ आलेलंच नव्हतं, त्यामुळं वादळ आणि थोडा जादा झालेला बार्शी शहरामधला लोड, त्याच्यामुळं तो 10 MVA ट्रान्सफॉर्मर उडला, जळाला आणि जळाल्याबरोबर तातडीनं चीफ इंजिनियर फावडे साहेब यांच्याशी संपर्क साधून अधीक्षक अभियंता व सगळे संबंधित कार्यकारी अभियंता आणि इथले संबंधित अधिकारी सगळ्यांशी चर्चा करून ताबडतोब आपल्याला एक ट्रान्सफॉर्मर रिप्लेस असा ट्रान्सफॉर्मर मागणी केली। त्या दृष्टिकोनातून साताऱ्यावरून आपल्याला तो ट्रान्सफॉर्मर आता या ठिकाणी आलेला आहे, बसवण्याचं काम चालू आहे आणि आता जे 10 MVA आपले 2 आणि एक 5 MVA पलीकडे असे 3 ट्रान्सफॉर्मर आहेत। परंतु माझ्या अंदाजे आता मी अधिकाऱ्यांकडून जी माहिती घेतली, माझ्या माहितीप्रमाणे आपल्या एकतर उन्हाळा आणि जादा लागणारी वीज आणि जी मागणी वाढलेली आहे, सातत्यानं मागणी वाढते, त्यामुळं या ठिकाणी जवळपास आता 10 MVA 2 आणि 5 MVA 1 असं जर पाहायला गेलं तर आता ह्याच्या कॅल्क्युलेशननं जर पाहिलं तर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास एक 300 ट्रान्सफॉर्मर जास्तीत जास्त, आता तसं पाहिलं तर 250-100 HP ट्रान्सफॉर्मर चालणं अपेक्षित असते, परंतु थोडा जादा कोणाचं कमी जास्त असं लोड जर पाहिला तर 300ची क्षमता आहे। परंतु आता माहिती घेतली असता जवळपास ST लाईनचे कस्टमर आणि आपले घरगुती असं जर विचार केला तर जवळपास 425-100च्या ट्रान्सफॉर्मरचा लोड या ठिकाणी मागणी आहे। आणि ठीक आहे, आता सगळंच एका वेळेस चालत नाही, परंतु साधारण नाही म्हणलं तर माझ्या माहितीप्रमाणे एक किमान 15 ते 20% जादाचा लोड या ठिकाणी झालेला आहे, अशा पद्धतीची माहिती मिळते। तर पलीकडच्या बाजूला जो 5 MVA ट्रान्सफॉर्मर आहे, आता जो हा दुरुस्तीला टेंभुर्णीला पाठवलेला आहे 10 MVA तोच माघारी घेऊन त्याची मंजुरी तातडीनं माननीय चीफ इंजिनियरकडनं घेऊन आपण या ठिकाणी तो बसवू, जेणेकरून आपला लोड थोडा कंट्रोलमध्ये येईल। आणि परत अशी परिस्थिती जवळपास हे 13 वर्षे होऊन गेले ट्रान्सफॉर्मर बसवलेले आहेत 10 MVA वगैरे, असा कधीच प्रकार या ठिकाणी घडलेला नव्हता। परंतु वाऱ्यानं एकमेकाला जॉईंट झालेल्या वायरी त्याचं एक परिणाम आणि टेक्निकली आणि थोडं जादाचा लोड, त्याच्यामुळं जे ऑइल उकळलेलं होतं ते पाऊस पडला, ऑइल उकळलेलं ह्याच्यामुळं तो नादुरुस्त झाला। तातडीनं सगळी पाऊल उचललेत, थोडं 2 दिवस सगळ्या शहरवासियांना त्रास झालेला आहे। आज संध्याकाळपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे रात्री 1, 7, 8, 9, 10 वाजेपर्यंत सगळी परिस्थिती पूर्ववत होईल आणि नव्यानं आपण त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी 10 MVA बसवू। त्याचबरोबर दिलीप गांधी आहेत, त्यांचाही आता एक जागा द्यायचं त्यांनी कबूल केलेलं आहे, त्या ठिकाणी 5 MVA आपण ट्रान्सफॉर्मर करतोय। MIDC मध्ये 2 5 MVA ट्रान्सफॉर्मरचं काम चालू आहे, सबस्टेशनचं तेही पूर्ण होईल आणि खास करून बार्शीमध्ये जवळपास 9 सबस्टेशन त्याची क्षमता आपण वाढवतोय आणि 4 नव्यानं आपले सबस्टेशन आपण करतोय आणि जवळपास ग्रामीण भाग याकरता आणि शहरी भागाकरता ग्रामीण भागाला जवळपास किमान 500 ट्रान्सफॉर्मरची आपण मागणी केलेली आहे। तसा DPR आपण सगळा पाठवलेला आहे हेड ऑफिसला, त्या ठिकाणी आपल्या मुंबईला स्कीममध्ये आपण पाठवलेला आहे आणि त्याची पण लवकरात लवकर पाठक साहेब त्याचे संचालक आहेत, फडणवीस साहेबाला त्याचा पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांनी तातडीनं कारवाई करा म्हणून शेराही दिलेला आहे आणि त्यांनी पाठक साहेबांना कल्पनाही दिलेली आहे। जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 9 सबस्टेशनची क्षमता वाढवणं, 4 नवीन सबस्टेशन करणं, 500 ट्रान्सफॉर्मर आपल्याला 100 HP ग्रामीणला देणं आणि 100 ट्रान्सफॉर्मर आपण शहराला घेतोय, अशा रीतीनं संपूर्ण आपल्या शहर आणि ग्रामीण मधली सगळीच MSCBची क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळे प्रयत्न या ठिकाणी केले। त्याचबरोबर नवीन बिल्डिंगला सुद्धा आपल्याला मान्यता मिळालेली आहे, त्याचंही काम लवकरात लवकर सुरू होईल। नाही त्यांना ती क्रॉसिंग करायची होती, थोडं आता नव्यानंच रोड केलेला आहे, आपण रोडची कामं चालू आहेत, तर ते मला थोडी विचारणा केली की असं सर रोड क्रॉसिंग करताना रोड फुटला तर फुटला, परंतु ती केबल अंडरग्राऊंड आपल्याला घेणं गरजेचं होतं, त्याचं काम झालेलं आहे, रात्री झालेलं आहे। ते रोडचं काय आपण आता काम चालू कामामध्ये तो रोड पण क्लिअर करून